तुमचा प्रश्न असा होता की आपली तब्येत बिघडली असेल आणि आपण दुसऱ्याला रेकी देणार आहे, तर आपली एनर्जी कमी होणार का? तर इथे कसं होतं जनरली आपण आपली एनर्जी देतच नाही. इथं अटोनमेंट मध्ये आपण निसर्गाची जी युनिव्हर्सल एनर्जी आहे तिचं कनेक्शन केलेलं आहे. ती एनर्जी, रेकीची एनर्जी आपल्या बॉडीमध्ये येणार, हार्ट चक्रात येणार आणि आपल्या हातातून पुढे जाणार आहे. आपली एनर्जी 1% सुद्धा आपण देत नाही. दुसरी गोष्ट अशी की मी एखाद्याला बरं करते असं आपण क्रेडिट घ्यायचं नाहीये तिथं. त्याचं कारण असं की मी बरी करणारी कोण आहे ना? मी रेकीची वाहक आहे किंवा त्याला रेकीचं चॅनल असं म्हणतात. तर आपण रेकीचे चॅनल आहोत. तर चॅनल म्हणजे काय? फक्त एक दिलेला आपला मार्ग आहे. आपल्या शरीराच्या थ्रू ती येणार आणि समोरच्या माणसापर्यंत जाणार. बरं करायचं आहे, रेकीच बरं करणार आहे, आपण नाही करणार. त्यामुळे त्याचं कुठलंही क्रेडिट आपल्याला घ्यायचं नाही. मी सुद्धा घेत नाही. म्हणजे मी रेकी द्यायचं काम आहे, मी रेकी देते. मी तुम्हाला बरं केलं आणि मी असं केलं आणि मी तसं केलं नाही होत हे. रेकीच्या इच्छेने ही सगळी कामं चालू असतात. दुसरी गोष्ट अशी की रेकी देत असताना आपल्यातली कुठली निगेटिव्हिटी समोर जात नाही. कारण रेकीचा प्रवाह हा शुद्ध प्रकाश आहे आणि प्रकाश अंधाराला घेऊन जात नाही. तो अंधार गायब होतो जेव्हा तो प्रकाश जाणार आहे. तेव्हा आपल्यातून जेव्हा कधी ती एनर्जी कुणाकडे जाणार आहे ती प्युअर फॉर्म मध्येच येते, प्युअर फॉर्म मध्येच जाते. त्यामुळे तिथे हा विचार करायचं काही कारण नाहीये. म्हणजे आता समजा की माझं पोट बिघडलंय आणि मी एखाद्याला रेकी देतेय किंवा त्याच्यापेक्षा दुसरं असं माझं मन डिस्टर्ब आहे आणि मी एखाद्याला रेकी द्यायला बसले, तर इथं माझं मन डिस्टर्ब असल्याचे विचार दुसऱ्याच्या शरीरात किंवा मनात नाही जाणार आहेत. इथं रेकी माझ्या शरीरातून त्या व्यक्तीकडे जात असताना मला पण शांत करणार आहे. बरेचदा असं होतं की आपण दुसऱ्याला रेकी द्यायला लागलोय आणि झोप आपल्यालाच यायला लागली आहे किंवा आपल्यालाच रिलीफ मिळायला लागलेला आहे आणि हे खूप वेळेला होतं. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कधीही कुणालाही रेकी द्यायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीचे काही प्रॉब्लेम तुमच्या शरीरात येत नाहीत. इथं सेन्सेस येतात टेम्पररी. म्हणजे जसं की आता मी एखाद्या व्यक्तीला रेकी देते आणि त्याचं डोकं दुखतंय, तर मला माझ्या शरीरात कळेल की मला पण कुठेतरी डोक्यात त्या पेन्स जाणवायला लागलेले आहेत. याचा अर्थ असा नाही की त्याची डोकेदुखी मी घेतली. आता बहुतेक केसेसमध्ये ते जाणवतं आणि बंद होतं. काही वेळेला असं होतं की आपण जोपर्यंत रेकी देणं चालू ठेवलंय तितका वेळ आपल्याला तो त्रास व्हायला लागलाय. रेकी द्यायची स्टॉप केली की बंद झालं. आणि काही वेळेला असं होतं की आपण रेकी द्यायची बंद केली, ती व्यक्ती रेकी पण घेऊन गेली आणि तरी पण माझं दुखायचं चालू आहे. जनरली पाठदुखीच्या बाबतीत बऱ्याच लोकांना असं होतं की पाठदुखीसाठी रेकी दिली आणि माझी पाठ दुखायला चालू झाली. त्याचं एक कारण असं आहे, तुम्ही त्याच्यातला जो इलेमेंट हील व्हायला रेकी द्यायला लागलेला आहात, तोच इलेमेंट तुम्ही सुद्धा साठवून ठेवलेला नाहीये ना. तर तो जात असताना प्रकाश तुमच्यातून तुमच्यातला तो इलेमेंट सुद्धा हलवणार आहे आणि मग तुमचं दुखेल. त्या माणसाचं आहे ते तुमच्या बॉडीत नाही येणार आहे. जर तुम्ही एकदा हील होऊन गेलात की पुन्हा पुन्हा ते दुखणं नाही राहत. एकदा तो एलिमेंट क्लिअर झाला असेल की नेक्स्ट टाइमला पुन्हा पुन्हा ती पाठदुखी येत नाही. आणि जर येते तर समजायचं की आपलं पण ते अजून हील व्हायचं आहे. बरं, आता हा हील होण्याचा पिरियड किती दिवसांचा असेल? 2 डबे आहेत, एक तुमच्याकडे डबा आहे, एक माझ्याकडे डबा आहे. त्या डब्यात आपण 4 कागदाचे गोळे मी टाकलेत, तुम्ही एक 50 भर टाकलेत. आता तो डब्यातला कचरा साफ करायचा आहे, तर किती गोळे बाहेर काढायला लागणार आहेत? सगळे काढावे लागणार आहेत. सगळे म्हणजे मला 4च काढावे लागणार आहेत, कारण मी 4च ठेवलेत. 4 काढले तरी माझं झालं. तुम्ही 50 ठेवलेत तर तुम्हाला 50 काढावे लागणार आहेत. मग तिथं 10 काढल्यावर हे नाही विचारायचं की तुमचं रिकामं झालंय आणि माझं कसं होत नाही. होत नाहीये कारण ठेवलंय ज्यादा. तर ते जास्तीचं आहे ते सगळं जेव्हा निघून जाईल, कधीतरी होईलच की रिकामं.
रिकामं होणारच नाही असं होऊ नाही शकत. रिकामं होतं फक्त प्रत्येक माणसाप्रमाणे, प्रत्येक सोलप्रमाणे हा पिरियड कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे कोणाला एका सेशनमध्ये सुद्धा बास आता पुन्हा गरज नाही असं होतं. काही बहुतेक केसेस 21 दिवसाच्या सेशनमध्ये क्लिअर होतात. बहुतेक. आता इतक्या दिवसांच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्याकडे हार्डली 2-3 केसेस अशा असतील ज्यांनी मोर दॅन 1 टाइम सेशन्स घेतलेले आहेत 21 दिवसांचे. अगदी खूप सिव्हिअर इश्यू आहेत. काही स्किझोफ्रेनियाचे पेशंट्स आहेत, डिमेन्शियाचे आहेत. तर तिथं थोडं जास्त ट्रीटमेंट द्यायला लागते. आता कॅन्सरचा पेशंट 21 दिवसामध्ये हील नाही होऊ शकत. त्याला तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा ट्रीटमेंट द्यावी लागेल. माझ्याकडे फिशरचे एक पेशंट होते. म्हणजे लिटरली त्या बाई 3 महिने कोशिंबिरीवर होत्या फक्त. त्या म्हणाल्या की कोशिंबीर सोडून मी काही जरी खाल्लं तर दुसऱ्या दिवशी इतका त्रास होता की मी बसू शकत नाही खाली. आणि माझा पहिलाच फिशरचा पेशंट होता. मला पण अंदाज नाही आहे की कसं बरं होणार आहे हे, किती दिवस लागतील, कारण एलिमेंट काय ठेवलाय माहिती नाही. जसं जसं आमचे सेशन्स पुढे जायला लागले तसं एक भावना सापडली जी त्याने आत ठेवली होती. मग ती भावना का काढली पाहिजे, कशी काढली पाहिजे याच्यावरती त्यांना काउन्सिलिंग दिलं. आणि जसं ती भावना निघाली 12 दिवसात त्यांचं फिशर क्लिअर झालं. आता 12 दिवसात फिशर क्लिअर नाही होऊ शकत हे टेक्निकली माहिती आहे. पण एनर्जी लेवलवरती जर ते ओके झाले, पेशंट क्लिअर झालाय. आता ह्या गोष्टीला 2-3 वर्ष झालेली आहेत आणि त्याचा रिपीटेडली त्रास नाही होत. कधीतरी एखाद दिवशी जाणवायला लागलं की अरे बाबा त्यातले काही सिम्पटम्स येत आहेत, तर आता त्यांना माहितीये की त्या टाईपचा कुठला तरी इमोशन ट्रिगर झालाय, स्वतः त्या सोडून देतात, निघून जातं. मी तुम्हाला विचारलं की रेकीचं प्रॅक्टिस केलं का, तर इथं हे सगळे मुद्दे सांगणं गरजेचं आहे का की हॉलमध्ये 2 फॅन आहेत, तो पूर्वेकडे डोकं करून झोपतो, तर हा अननेसेसरी मॅटर बाहेर का यायला लागलाय. तर बरेचदा असं पण होतं का, तुम्ही एकदा चेक करा की जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो सोडून तुमचा विषय बाजूला जायला लागलेला आहे का. जात असेल तर तिथं तुम्हाला हे बघायला लागेल की ते तसं बाकीचं सांगावं असं का वाटतं, तिथं ती हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे असं का वाटतं. कारण जर हे बोलताना होतंय तर तिथं असे काही अनुभव तुमच्या लाईफमध्ये आले असण्याची शक्यता आहे जिथं तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन न केल्यामुळे प्रॉब्लेम आले होते आणि मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट खूप एक्सप्लेन करावीशी वाटते. तर तुम्ही एक वही पेन घ्यायचं आणि असं जेव्हा कुठं काही जाणवेल ना ते मुद्दे लिहून ठेवायचे आणि आपण मग त्यांच्यावर डिस्कस करू की ते मुद्दे तुम्हाला कसे सोडवता येतील. आणि ह्याला तुमच्या पास्टरचे रेफरन्सेस असतात. मग आता तुम्ही विनाकारण फेऱ्या मारत बसताय आणि वेळ शोधत राहताय की तुमचा मुद्दा कुठे तुम्हाला पुट करायचा आहे त्याची. ह्यात सगळ्यात चांगली गोष्ट काय होते माहितीये का, जेव्हा आपल्याला राग येत नाही किंवा आपण अंडरस्टँडिंग मोड मध्ये असतो ना, तेव्हा आपल्याला त्रास नाही होत. आतली शांतता आहे ना, ती फील करण्याचा बेस्ट वे की ऍक्च्युली आतून कूल डाऊन राहायचं. म्हणजे हेल्प करणं हे इंटेन्शन आहे, ती तर तुम्ही तशी केलीच असती. म्हणजे जे सांगायचं तेच सांगितलं असतं. हा, इंटेन्शन मॅटर्स. येस, हो हो. आणि त्या माणसाला पण ना असं आतून जाणवलं असणार आहे, अरे आपल्याला नाही समजत आणि सर किती व्यवस्थित सांगायला लागलेत, ही विल केम अगेन टू यू. आणि हे होतं. आता तुम्ही आणखीन एक बघा, ऑब्झर्व करा ही गोष्ट की जसं जसं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये प्रॉपर याल रेकीच्या, तुमची बरीच कामं तुम्ही न करता सुद्धा व्हायला लागतील. म्हणजे आता जसं तुम्हाला वाटतं ना की ते SOP करणं, ते फॉलो करणं होत नाही, तुमचे जे तुमच्याकडचे एम्प्लॉईज आहेत तर त्यांच्याकडून तेवढं आउटपुट दिलं जात नाही, तुम्ही काही न करता ते सगळे लोक तुम्हाला आउटपुट मोडवर आणून ठेवतील. आणि हे होतं. हे फाईलचा डिझाईन आहे ना, मी त्याला फक्त सांगून त्याचे रेट ठरवून आले की बाबा अशी अशी फाईल बनवायची आहे ग्लेज्ड आणि किती खर्च येणार किंवा काय. आणि तो म्हणाला की मॅडम डिझाईन कसं काय करायचं. मी म्हंटल हे बघ,
की मला एक रेकीची इमेज हवी आहे, वरती ऍड्रेस आणि मागं 7 चक्र आणि रेकीची तत्व वगैरे असं टाकून हवंय. सो तू डिझाईनला काही करू नकोस, मी स्वतः डिझाईन बनवते, तुला डिझाईन देते, तू फक्त मला त्याचं प्रिंट करून दे. आणि माझी एक मैत्रीण आहे, ती आणि मी आम्ही दोघी मिळून हे डिझाईन कुठली इमेज पाहिजे, काय कसं सगळं ठरवत होतो. मीनव्हाईल असं झालं की दुसऱ्या दिवशी दुपारी 1च्या दरम्यान त्याने ही इमेज पाठवली आम्हाला. आणि इथे आम्ही इतक्या सरप्राईज होतो, जे डिझाईन आम्ही इथं बनवलंय सेम डिझाईन त्याने तिथे कसं काय केलं. तुम्हाला पटणार नाही, इथं हा जो व्हायलेट कलर आहे ना, हाच कलर मला माझ्या फाईलला पाहिजे, हे पण आम्ही तिथे लिहून ठेवलं होतं आणि सेम कलर त्याने दिलेला आहे. काहीही चेंजेस करावे लागलेले नाहीये तिथे. इथं काहीतरी बारीक सारीक ऍड्रेस मधला एखाद दुसरा शब्द सोडला, सगळं डिझाईन आहे तसं केलेलं आहे. आता हे माझ्या डोक्यातून त्याच्या डोक्यापर्यंत कसं पोचलं. जर मी स्वतः ते बनवायला घेतलं असतं तर मी 8 दिवस तर काढले असते. त्यांनी ज्या इझिली केलंय, माझ्या डोक्यात होतं, पण ते मला टेक्नॉलॉजी मध्ये टाकणं थोडंसं जड गेलं असतं. त्याने न सांगताच टाकून दिलं. एक्झॅक्ट त्याच इमेजेस ज्या आम्ही सिलेक्ट केल्या आहेत. आता इथे किती वेळ वाचला, किती आनंद झाला, ही कनेक्टिव्हिटी कुठल्या लेवलला लागली. एव्हरीथिंग हॅपन्स लाईक दिस. तुमची सगळी कामं तुम्ही विचार करताय त्याबरोबर व्हायला लागतील. फक्त ती तुमच्या सोल पर्पज साठी अलाइनमेंट मध्ये आलेली आहेत का. म्हणजे मला आज वाटलं बाबा की मला आता इंजिनिअरिंग करायचंय, आणि आता जर इंजिनिअरिंग करणं ही माझी गरज असेल, माझ्या सोलची गरज असेल, होईल. पण नाही, कुठेतरी भरकटतं असं वाटेल. युनिव्हर्स थांबवेल तुम्हाला तिथे. नाही तुम्ही पुढे जाणार, तुम्हाला अडथळे येतील, तुम्हाला डिस्ट्रक्शन्स येतील तिथे. तर जे तुमच्या सोलसाठी राईट आहे तिथे तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे जायला लागता. एनर्जी चेंज झाल्यामुळं आपण चांगल्या फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होतो. चांगल्या फ्रिक्वेन्सीची असणारी माणसं आपल्याला कनेक्ट होतात. इरिटेशन करणारी माणसं गायब होतात लिटरली, किंवा ती दुरुस्त तरी होतात. आणि कसं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती कुठलंही ध्यान करते किंवा साधना करते ना, तर तिच्या व्हायब्रेशन सगळीकडे पसरायला लागलेले आहेत. आणि त्या व्हायब्रेशन मधून जी एक शांतता सगळीकडे येणं आवश्यक आहे, जो आनंद पसरणं आवश्यक आहे, तो पण पसरतोय. मग तुम्ही आनंदी आहे, तुमच्या आसपासची माणसं पण आनंदी आहेत. व्हॉट विल हॅपन. ऑटोमॅटिकली तुमचं आउटपुट चांगलं होईल, ऑटोमॅटिकली तुमची एनर्जी चांगली होईल, ऑटोमॅटिकली क्रिएटिव्हिटी चांगली होईल, ऑटोमॅटिकली तुमचा बिझनेस चांगला होईल, ऑटोमॅटिकली तुम्ही पैसे अट्रॅक्ट करायला लागाल, आणि ऑटोमॅटिकली तुमचे रिलेशन्स इम्प्रूव्ह व्हायला लागतील. तर इतक्या सगळ्या गोष्टी फक्त पॉझिटिव्ह एनर्जी व्हायला लागल्यामुळे व्हायला लागतील. आता एनर्जी पॉझिटिव्ह करण्याचे मॅनिफेस्टेशन्स असतील किंवा आणखीन असे बरेच मार्ग आहेत. रेकी खूप सोपा मार्ग आहे, कारण जस्ट तुम्हाला हात ठेवायचे आहेत. निगेटिव्ह तर काहीच होणार नाही, जे काय होणार आहे ते सगळं पॉझिटिव्ह होणार आहे. भले मग एका दिवशी 100 होऊ देत, नाहीतर 1 होऊ देत, पण होणार ते पॉझिटिव्ह होणार. त्यामुळे रिस्क नाहीये, आणि इतक्या इझिली गोष्टी घडून जातात. आणि प्रॅक्टिस करत असताना स्थळ, काळ, वेळ कशाचं बंधन नाही, कसलं पथ्य नाही, म्हणजे सोयर सुतक काय भानगड नाही. कुठेही कसंही कधीही प्रॅक्टिस करू शकता. बरेचदा आपण असं बघितलं असेल की माणसं रेकी शिकलेली आहेत, घेत नाहीत. म्हणजे 1-2दा तर असं झालंय की माझ्याकडे रेकी शिकलेल्या एक जण होत्या. मग त्यांना फोन केला होता मी, तर म्हणाल्या मॅडम मला रेकी घेणं होतच नाही, तर घडत नाही, वेळ नसतो. त्यांना म्हटलं तर काय करताय, तर म्हटल्या प्रवासात आहे, साताऱ्याला चाललोय. किमान 2.5-3 तास लागणार आहेत जायला. ड्रायव्हिंग करताय का, नाही. झोपू शकताय का, हो.
मग आत्ता घ्या ना गाडीत बसल्या बसल्या, म्हटलं रेकी. 3 तासात किती घेऊन होईल? तर नाही ते गाडीत जमत नाही, ते लक्ष लागत नाही, घडतच नाही. आता इथं रेकी घेऊन ज्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये अडकलेलो आहे तिथून सुटायची इच्छा आहे का? मॅटर करेल? आपलेच हात आपल्या शरीरावर ठेवून एनर्जी घेणं असं किती अवघड आहे? म्हणजे एखाद्याशी बोलता बोलता सुद्धा तुम्ही करू शकता, टीव्ही बघताना करू शकता, वाचन करताना करू शकता, इव्हन तुम्ही कन्सल्टेशन करता एखाद्याला तर तेव्हा सुद्धा तुम्ही तुमचा एखाद तरी ठेवू शकताच की. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं लक्ष द्यायचं आहे, मेडिटेशन करायचंय, काहीच नाहीये. इंटेन्शननी हात ठेवला आणि तुम्ही तुमचं बोलणं चालू ठेवलेलं आहे, तो फ्लो ऑन झालेला आहे. मग इतकं सोपं असताना सुद्धा केली जात नाही साधना किंवा प्रॅक्टिस. त्याचं कारण आहे त्यांचा सोल रेडी आहे का बाहेर पडायला? दॅट्स ऑल. तुम्हाला जर बदल हवे आहेत तर ते स्वीकारायची तयारी आहे का? म्हणजे शांततेनं बोलून तुम्ही 100 प्रश्न सोडवू शकता. एखाद्या वेळेला राग येणं नैसर्गिक पण आहे आणि साहजिक पण आहे, पण 100 मधल्या 80 वेळेला राग येणं हे नैसर्गिक नाहीये, हे साहजिक नाहीये. मग ती शांतता तुम्हाला चालते का? पण बऱ्याच लोकांना असं होतं की किती शांत बसायचं. मग ती शांतता आनंद देते का? जर ती देते तर का नको आहे? आणि बोलणाऱ्या सगळ्याच 24 तास बडबडणाऱ्या लोकांना आनंद आहे असं कुठे आहे? तुम्ही काय बोलायला लागलेले आहात? इंटेन्शन काय आहे? आत किती शांतता आहे ते बोलत असताना? महत्वाच्या गोष्टी आहेत या. म्हणजे फक्त बोलत राहणं. बरेचदा असंही होतं की आपण बोलतो, मी खूप बोलते, माझं मन मोकळं करते असं वाटतं, पण खरंच ते मन मोकळं करणं आहे का? बुद्धी झालेल्या 10 गोष्टी आपण बोलून दाखवतो, पण मनातला एखादा जो कोपरा आपण ठेवलाय तसाच, तो कोणाला नाही दाखवायचा, तो काढलाय का बाहेर? मग जर तो काढला नसेल तर एनर्जी तिथे हँग राहील ना. म्हणजे न बोलायचं ते 100 गोष्टी बोललेत, बोलायच्या त्या एका गोष्टीचं काय करायचं? तर ती बोलून मोकळं होणं आवश्यक आहे. आणि जसं की मी काल सांगितलं होतं, नाही बोलतायत लिहून काढा आणि जाळून टाका, ती रिलीज होऊन जाईल. बऱ्याच जणांचे मला असे एक्सपिरियन्स आहेत की एकदा लिहिल्यानंतर त्याची तीव्रता कमी होतीये, मग पुन्हा एकदा दोनदा लिहिलं, अगदीच खूप जास्त आहे 5-6 वेळेला लिहिलं आणि आता आठवतच नाही काय लिहायला आणि आता मन पण शांत झालंय. तर ह्या गोष्टी होऊ शकतात.